ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। आपण पहिल्यांदा शांती मंत्र म्हटला, सगळे सुखी व्हावेत अशी इच्छा प्रकट केली आणि मग आपण शिवाजी महाराजांचं चरित्र ऐकतोय। तर हे ज्या दोन गोष्टी आहेत त्या बघितल्यानंतर आपल्या असं लक्षात येईल की जगात जर शांती नांदायची असेल तर काय लागतं? ताकद लागते आणि शौर्य लागतं। त्यामुळे शांती मिळवण्यासाठी आपल्याला शिवाजी महाराजांचं चरित्र अभ्यासावं लागतं। शिवाजी महाराजांच्या सारखा शूर राजा जर असेल तर शांती नांदते, जर नेभट राजा असेल तर शांती नाही नांदत। त्यामुळे असं या शांती मंत्राचं आणि शिवाजी महाराजांच्या कथेचं असं नातं आहे। मागच्या वेळेला आपण हे बघितलं की शिवाजी महाराज हे राजगडावर होते, ते सुरतेची लूट करून आलेले होते आणि सुरतीहून जवळजवळ 1 कोटी रुपये म्हणजे 10 कोटी रुपये हे मोगलांचं वार्षिक उत्पन्न होतं आणि 1 कोटी रुपये ही सुरतेहून लूट मिळवलेली होती शिवाजी महाराजांनी। अशी लूट करून शिवाजी महाराज महाराष्ट्रात परत आले होते आणि आता कोकण कर्नाटक इकडं आपलं राज्य कसं वाढवायचं, तिकडून जो आदिलशाहीचा प्रदेश होता तिकडून कसं धन मिळवायचं याच्या मागे ते लागलेले होते। याच वेळेला त्यांना ही बातमी कळाली गुप्तहेरांकडून की दिल्लीतून आता आपण जे काही लूट केली बदला घेण्यासाठी आणि आपलं राज्य पूर्णपणे बुडवून टाकण्यासाठी आता दिल्लीहून एक वेगळ्या वीराला इकडे पाठवलेला आहे। आणि तो कोण होता? आतापर्यंत अनेक खान येऊन गेलेले होते, पण आता जो आलेला होता तो शिवाजी महाराजांच्या प्रमाणेच सूर्यवंशी होता। शिवाजी महाराज मूळ सिसोदिया घराण्यातले होते, तर हा स्वतः आमेरच्या घराण्यातला होता, मिर्झा राजे जयसिंह, की जो औरंगजेबाला अतिशय जवळचा होता। पण अतिशय जवळचा होता तरी पूर्णपणे विश्वास नव्हता, त्यामुळं त्याच्यासोबत दिलेर खानाला देखील पाठवलेलं होतं। आणि असे सगळे पहिल्यांदा संभाजीनगर म्हणजे औरंगाबादला आले आणि मग तिथून ते पुण्यात आले। आता पुण्यात आल्यानंतर त्यांनी पुरंदराच्या दिशेने जायला सुरुवात केली। पहिला जो किल्ला ज्याच्यावर हल्ला करायचा तो त्यांनी पुरंदर ठरवलेला होता, कारण पुरंदर हा आदिलशहा आणि शिवाजी महाराज यांच्या सीमा भागाला कंट्रोल करणारा भाग होता। पुरंदरवर जर एकदा ताबा मिळाला तर तिथून तुम्ही एका बाजूला आदिलशहाच्या प्रदेशात प्रवेश करू शकत होता आणि पुरंदर तर शिवाजी महाराजांच्या भागातच होता, म्हणजे शिवाजी महाराजांच्या एका भागावर तुम्ही ताबा मिळवला असा त्याचा अर्थ होत होता। आणि आदिलशहाकडून इकडे येणारी मदत त्याच्यामध्ये पाचर मारण्याचं काम देखील तिथे होणार होतं। त्यामुळे त्यांनी पहिला जो किल्ला हल्ला करण्यासाठी ठरवला तो होता पुरंदर। यामध्ये मिर्झा राजेंचा किती अभ्यास होता, राजकारणात ते किती प्रवीण होते हे देखील यामधून कळून येतं। कारण ते आधीचे सगळे खान त्यांनी काय केलं की ते शिवाजी महाराज जिथे होते तिथे हल्ला करून गेले, पण जयसिंहानी तसं नाही केलं। जयसिंहानी त्यांच्याकडे दम भरपूर होता, पेशन्स भरपूर होता, त्यामुळं त्यांनी सुरुवात ही लांबून केली, पुरंदरापासून केली। पुरंदराला वेढा घालण्यासाठी त्यांनी आधी दिलेर खानाला पुढे पाठवलं आणि मागून ते निघणार होते। त्यांना असं कळालं की शिवाजी महाराज हे आता लोहगडावर आहेत, म्हणून पुणे सोडण्यापूर्वी त्यांनी एक खबरदारी घेतली, कारण त्यांनी पुणे सोडल्या शिवाजी महाराजांचा लोहगडावरून पुण्यावर हल्ला झाला असता। म्हणून त्यांनी पहिली खबरदारी ही घेतली की जो जुन्नरचा सरदार होता, मोगली सरदार, त्याला सांगितलं की लोहगडातून पुण्यामध्ये येणारा जो रस्ता आहे त्या रस्त्यावर तुझी सेना घेऊन थांब। त्याला बोलवलं जुन्नरहून, तो जुन्नरहून आला
आणि तळेगावच्या परिसरात म्हणजे लोहगडहून पुण्याला येणारा जो मार्ग आहे तो मार्ग त्यांनी अडवला आणि मग म्हणजे पुण्याची पूर्ण खबरदारी घेऊन मिर्झाराजे जयसिंह पुरंदराच्या दिशेने निघाले. पुरंदरच्या थोडं अलीकडे त्यांनी आपला मुक्काम ठेवला. दिलेर खानाची छावणी पुढे होती आणि शिवाजी महाराजांची छावणी मिर्झाराजे जयसिंहाची छावणी ही मागे होती. आता पुरंदरावर चढाईला सुरुवात झाली. त्यांना असं वाटत होतं की अगदी कमी वेळात हा पुरंदर घेतला जाईल, कारण ते अनुभवी होते. किल्ल्यावर काय काय संपत्ती आहे, दारुगोळा आहे, किती माणसं आहेत याची पक्की माहिती त्यांच्याकडे होती. त्यामुळे त्यांना असं वाटत होतं की आपण लवकरच पुरंदर घेऊ. पण मिर्झाराजे जयसिंहांचा हा मराठ्यांशी पहिलाच मुकाबला होता. त्याच्यात त्यांना चुणूक मिळाली की मराठी किती कडवे आहेत, कारण पुरंदर 2 महिने लढत होता त्यांच्याशी. पुरंदर शेवटी त्यांना जिंकता आलाच नाही. आज आपण ते कथेत बघणारच आहोत. त्यांना चढाई करून जिंकता आला नाही. 2 महिने त्यांनी सतत वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न केले. त्याचे जे बाले किल्ले होते ते घेण्याचा प्रयत्न केला. धमधमा नावाची एक संकल्पना आहे. धमधमा म्हणजे काय, तर किल्ल्यावर जर जाता येत नसेल तर किल्ल्याच्या बाजूची एखादी टेकडी घ्यायची, त्या टेकडीवर माती, लाकूड, फळ्या यांचा वापर करून एक प्लॅटफॉर्म तयार करायचा. त्या प्लॅटफॉर्मला धमधमा असं म्हणतात. त्यांनी असे धमधमे तयार केले. त्या धमधम्यांवर तोफा चढवल्या आणि त्या तोफा डागायला सुरुवात केली. त्यांनी एखादा बुरुज ढासळायचा पण किल्ला हातात मिळायचा नाही, कारण पुरंदर हा तसा अभेद्य किल्ला होता. आणि त्यापेक्षा सगळ्यात महत्वाचं म्हणजे किल्ला लढवणारे जे मराठे होते ते अतिशय कडवे होते. त्यामुळं ते लढत राहिले, खालून प्रयत्न सुरू होते. पण त्याच वेळेला शिवाजी महाराज देखील ते जाणून होते की आपली ताकद किती आहे, शत्रूची ताकद किती आहे. आणि त्यांच्या हे लक्षात आलं की मिर्झाराजे जयसिंहांच्या समोर आपला टिकाव लागणं हे अवघड आहे. त्यामुळं आता त्यांनी तहाची बोलणी सुरू केली. अगदी पहिल्या बोलण्यामध्ये सुद्धा त्यांनी जे वकील पाठवले त्यांना हे सांगून पाठवलं की आपण तह करायला तयार आहोत, मिर्झाराजेंशी लढतच राहावं अशी काही आपली कल्पना नाहीये, आपण तह करायला तयार आहोत. तर तुम्ही मिर्झाराजेंशी बोला आणि आपण तहामध्ये काय द्यायचं, किती किल्ले द्यायचे, किती जागा द्यायची याची बोलणी करा. पण मिर्झाराजेंनी पहिल्यांदा त्या वकिलाशी भेटणंच नाकारलं. बघा, ते अतिशय धुरंधर राजकारणी होते. त्यामुळं पहिल्यांदा तर त्यांनी भेटणंच नाकारलं. मग खूप विनंत्या केल्यानंतर ते त्या वकिलाला भेटले आणि त्याला सांगितलं की हे तह वगैरे असं काहीही चालणार नाही. शिवाजी महाराजांनी काय करावं, पूर्णपणे मोगलांना शरण यावं. शरण आल्यानंतर आपल्याकडे जे काय आहे ते सगळं देऊन टाकायचं ताब्यात आणि मग आपण मग ते औरंगजेबाकडे पाठवू की हे आता शरण आलेले आहेत, तर यांना नोकरीत घ्या. यांना नोकरीत घ्या म्हटल्यानंतर मग औरंगजेब जे काही देईल त्यानुसार आपण त्यांना नोकरीत घेऊ. पण पहिली अट काय आहे की तुम्ही पूर्ण शरणागती पत्करून मोगलांच्या चाकरीमध्ये यायचं. 3 वेळेला प्रयत्न केले शिवाजी महाराजांनी की काहीतरी करून तह व्हावा, तह व्हावा. पण मिर्झाराजेंनी बिलकुल दादच दिली नाही. मग आता काय करायचं? मग शिवाजी महाराजांनी त्यांना सांगितलं की मी आपल्याला भेटायला येतो आणि ते भेटायला येण्यापूर्वी मला संरक्षणाची हमी लागेल. कारण मिर्झाराजेंची पण त्यांना भेटण्याची इच्छा होती की त्यांनी भेटीला यावं आणि शरणागती पत्करावी. पण मला संरक्षणाची हमी पाहिजे, कारण मी जो येणार तो काही लढाईसाठी येणार नाहीये, सैन्य घेऊन येणार नाहीये. तर तुमच्या छावणीमध्ये आल्यानंतर माझ्या संरक्षणाची हमी काय? मिर्झाराजेंनी सांगितलं की हरकत नाही, त्यांना मला भेटायला येऊ द्या. हमी म्हणजे काय, तर त्यांची जी रोजच्या पूजेमधलं शिवलिंग होतं त्या शिवलिंगावरचं बेल आणि तुळस अशी त्यांनी हातात घेतली
आणि त्यावर त्यांनी ब्राह्मणांकडे अशी शपथ दिली की शिवाजी महाराज मला भेटायला जर आले तर त्यांच्या जीवाचं रक्षण करण्याची जबाबदारी ही माझी आहे, माझ्याकडून त्यांना कुठलाही अपहार होणार नाही. ही हमी दिल्यानंतर मग शिवाजी महाराज त्यांना भेटायला राजगडावरून निघाले. ते आले, त्यांच्याबरोबर 6 ब्राह्मण आणि त्यांच्या पालखीचे जे भोई आहेत ते भोई होते. ते निशस्त्र होते. खरं शिवाजी महाराज कुठे निशस्त्र गेले नाहीत, पण इथे शरणागती तह अशा गोष्टी होत्या, त्यामुळे त्यांना निशस्त्र जावं लागलं. मिर्झा राजे हे आपल्या छावणीच्या बाहेर देखील आले नाहीत. म्हणजे त्यांना दाखवून द्यायचं होतं की तुमचं स्थान काय आहे. शिवाजी महाराज हे एक स्वतंत्र राजे होते आणि मिर्झा राजे हे मांडलिक होते, म्हणजे नोकरच होते. त्यामुळे खरं तर त्यांनी शिवाजी महाराजांच्या स्वागतासाठी यायला हवं होतं, पण ते त्यांनी टाळलं. त्यांनी एका मुंशीला पाठवलं आणि स्वतः छावणीमध्ये बसले. छावणीत गेल्यानंतर सुद्धा ते छावणीच्या दारापर्यंत आले नाहीत, ते मागेच थांबले. आणि शिवाजी महाराज त्यांच्या जवळ गेल्यानंतर मात्र त्यांचं जे आसन होतं मिर्झा राजेंचं, त्या आसनावर त्यांनी बसवून घेतलं. म्हणजे जे मिर्झा राजे शिवाजी राजांना बिलकुल मान द्यायला तयार नव्हते, ते जेव्हा शिवाजीराजे त्यांच्या समोर आले तेव्हा मात्र त्यांच्या व्यक्तिमत्वाने काही प्रमाणात प्रभावित झाले आणि त्यांनी स्वतःच्या आसनावर त्यांना बसवून घेतलं. आता त्यांची चर्चा सुरू झाली. त्या चर्चेमध्ये शिवाजी महाराज त्यांना काही काही गोष्टी सांगत होते की ठीक आहे, मी शरणागती पत्करतो, हे देईन ते देईन. त्याच्यात पहिली मिर्झा राजेंची हीच अट होती की पूर्ण शरणागती आणि मोगलांची नोकरी. ह्या गोष्टी मान्य झाल्या मगच पुढच्या गोष्टी. खरं तर शिवाजी महाराज सर्व काही द्यायला तयार होते, पण मोगलांची नोकरी ही गोष्ट त्यांना पचत नव्हती. त्यांना ते करायचं नव्हतं, त्यांच्या आयुष्याचं ते ध्येय नव्हतं. स्वतंत्र हिंदवी स्वराज्य निर्माण करायचं हे त्यांचं ध्येय होतं आणि असा तह करून मोगलांच्या चाकरीत जाणं हे त्यांच्या जीवन कार्याच्या विपरीत होतं. त्यामुळे ती गोष्ट त्यांना करायची नव्हती. पण मिर्झा राजेंनी त्यांना ते पटवलं आणि करायला लावलं. याचं कारण काय? तर मधल्या या काळामध्ये घडलेल्या काही गोष्टी की ज्यांनी मोगलांचं सैन्य हे मिर्झा राजेंच्या नेतृत्वाखाली कसं लढतंय ह्याची चुणूक शिवाजी महाराजांना दाखवली होती. ती काय होती? तर पुरंदराच्या बाले किल्ल्यावर झालेली एक लढाई. पुरंदर हा सगळीकडून बंदिस्त होता, सर्व बाजूनी मोगलांनी वेढलेला होता. त्यामुळे तिथं बाहेरून कुठलीही रसद पोहोचवणं शक्य नव्हतं. सैनिकांना आत शिरणं शक्य नव्हतं. बाहेरून मोगलांच्या फौजेवर हल्ला करावा हे शक्य नव्हतं. म्हणजे दिवसेंदिवस पुरंदराची ताकद ही घटत चाललेली होती. ही घटत चाललेली असताना एका मागोमाग एक असे 2 तट होते त्याच्यावर. त्यातला एक पांढरा तट म्हणून ओळखला जायचा. किल्ल्यातल्या सैनिकांना हे लक्षात यायला लागलं की आपला हा तट, पुढचा जो तट आहे हा आता कधी ना कधी आपण हारणार आहोत. म्हणून बाहेरून दारुगोळा मागवला. कमी दारुगोळा होता. शिवाजी महाराजांनी त्या परिस्थितीत देखील तितक्या वेढ्यातून केदार दरवाजा मार्गे दारुगोळा वर पोचवला. तो वापरून ह्या पूर्ण तटाला दारुगोळ्यांनी भरून काढण्यात आलं. ते भोक करून दारुगोळा त्याला लावण्यात आला आणि ज्या दिवशी हा तट शत्रूच्या ताब्यात जाईल, शत्रूचे सैनिक त्याच्यावरून आत चढायला लागतील, त्या दिवशी तो तट उडवून द्यायचा. म्हणजे आलेले सगळे सैनिक मरतील शत्रूचे, असं नियोजन होतं. पण नेमकं काहीतरी अपघात झाला आणि मावळे त्या तटावरून लढत असताना अचानक जो पेरलेला सर्व दारुगोळा होता त्याचा भडका उडाला आणि त्या तटावरचे 80 मावळे हे आपल्याच हातांनी ते मृत्युमुखी पडले. दिलेर खानानी त्यानंतर एक सुलतान ढवा करायचा असं ठरवलं. म्हणजे काय? तर 5,000 पठाणांना घेऊन आपल्या छावणीतून
पळत सुटायचं सगळ्यांनी. आणि 5,000 जण हे दरवाजापर्यंत, तटापर्यंत जातील आणि तटावर चढण्याचा प्रयत्न करायचा आणि किल्ल्यात शिरायचं. याला म्हणतात सुलतान ढवा. आणि ह्याच्यासाठी अतिशय शूर सैनिक लागतात. त्यामुळे दिलेर खानाचे जे अतिशय कडवे असे पठाण होते ते यासाठी निवडले होते. आणि त्यांना घेऊन वर चढायचं हे त्यांनी ठरवलं. हे मावळ्यांना आधीच कळालं आणि मुरार बाजी याच्या नेतृत्वाखाली 700 मराठ्यांनी हा सुलतान ढवा मोडून काढायचं ठरवलं. कसा मोडून काढायचा? तर जेव्हा हे सैनिक खालून वर यायला सुरुवात करतील, ते एका ठराविक टप्प्यावर आले की वरून आपण दरवाजा उघडून पळत सुटायचं खाली आणि ते जिथे आहेत तिथे जाऊन त्यांची कापाकापी करायची. म्हणजे एका बाजूला 5,000 पठाण आणि दुसऱ्या बाजूला 700 मराठे अशी ही लढाई होणार होती. संख्या ही पठाणांच्या बाजूनी होती, पण शौर्य हे मराठ्यांच्या बाजूनी होतं. त्यामुळे मुरारबाजीने हे ठरवलं की हा सुलतान ढवा आपण मोडून काढायचा. आणि जेव्हा पठाण सगळे वर चढायला लागले त्यावेळेला वरून दरवाजा उघडून सर्व मराठे मुरारबाजीच्या नेतृत्वाखाली वरून खाली उतरले आणि त्यांच्यावर तुटून पडले. अतिशय तुंबळ असं युद्ध सुरू झालं, कारण वरच्या बाजूला मराठे होते आणि खालच्या बाजूला पठाण होते. त्यामुळे मराठ्यांना लढायला सोयीस्कर असं ते ठिकाण होतं. लढाई सुरू होती. जवळजवळ 300 मराठे 700 पैकी हे तिथे धारातीर्थी पडले. मुरारबाजी इतक्या त्वेषाने लढत होता की ते बघितल्यानंतर स्वतः दिलेर खान सुद्धा चकित झाला. त्यांनी मुरारबाजीला कौल दिला. कौल दिला म्हणजे काय? तर जो शत्रूचा सैनिक किंवा सरदार अतिशय चांगला लढत असेल त्याला विनंती करायची, थोडं युद्ध थांबव, आपण चर्चा करूया आणि तू आम्हाला सामील हो, तुला काय पाहिजे सांग, तू आम्हाला सामील हो. असा कौल दिलेर खानाने मुरारबाजीला दिला. मुरारबाजी भयंकर चिडला. आपण शिवाजी महाराजांचे सैनिक आहोत, ह्या शत्रूचं आपल्याला कौल देण्याचं धाडस तरी कसं झालं की आपण शिवाजी महाराजांना सोडून, आपल्या धर्माचं राज्य सोडून, आपल्या धर्माचं कर्तव्य सोडून आपण ह्या खानाला सामील होऊ, असं वाटलं तरी कसं याला. त्यामुळे मुरारबाजी ज्यांच्याशी लढत होता ते थांबून, ते सोडून त्यांनी दिलेर खानाच्या दिशेने जायला सुरुवात केली. तो आणि त्याच्याबरोबरचे काही सैनिक हे दिलेर खानाच्या दिशेने जायला लागले. दिलेर खान हा तुलनेने उंचावर होता आणि त्यांनी तिथून धनुष्यातून बाण सोडला. हा बाण मुरारबाजीला लागला आणि मुरारबाजी तिथेच धारातीर्थी पडला. 700 पैकी 300 मावळे हे मारले गेलेले होते आणि स्वतः मुरारबाजी पडला. त्यामुळे मग उरलेल्या मावळ्यांनी निर्णय घेतला आणि जे धारातीर्थी पडले होते अशा मावळ्यांचे मृतदेह उचलून सगळेजण वरच्या दिशेने पळत गेले आणि किल्ल्याच्या दरवाजातून आत शिरून त्यांनी दरवाजा बंद करून घेतला. पठाणांचं प्रचंड नुकसान झालेलं होतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वरून झालेला हा कडवा प्रतिकार बघून त्यांचं धैर्य गळालेलं होतं. त्यामुळे दिलेर खानानी हा सुलतान ढवा अर्धवट सोडला आणि तो खाली निघून आला. त्या दिवशीचा सुलतान ढवा हा ह्या मुरारबाजीच्या पराक्रमामुळे अयशस्वी झाला. पण शिवाजी महाराजांना अतिशय दुःख झालं की एक किल्ला राखण्यासाठी आणि आपली जी तहाची बोलणी चालली आहे ती काही पुढे जात नसल्यामुळे असे चांगले मोहरे मुरारबाजी सारखे शिवाजी महाराजांना किल्ल्यांपेक्षा माणसांचं महत्व जास्त होतं. त्यामुळे अशी माणसं गमावणं हे त्यांना मान्य नव्हतं. ते कधी दीर्घकाळची लढाई लढायचे नाहीत शिवाजी महाराज. आपला जर पराभव होत असेल तर ते माघार घेऊन मोकळे व्हायचे, पण माणसं जपायचे. हे त्यांचं वैशिष्ट्य होतं, हे त्यांचं धोरण होतं. त्यामुळं मग शिवाजी महाराज हे जे काही आपल्याला थोडं मागं यावं लागेल, थोडी तडजोड करावी लागेल, ती तडजोड करून मिर्झा राजेंशी तह करायला ते पुढाकार घेत होते. अशा मनस्थितीमध्ये असताना शिवाजी महाराज हे मिर्झा राजे जयसिंहांच्या छावणीत आलेले होते की आता आपल्याला माघार घ्यावी लागणार आहे.
काही गोष्टी आपल्याला सोडून द्याव्या लागणार आहेत. आणि जयसिंहाला हे माहिती होतं, कारण जयसिंह हा धुरंधर राजकारणी होता. त्यांनी शिवाजी महाराजांची देखील मनस्थिती ओळखली होती. पण एकदा शिवाजी महाराजांना भेटल्यानंतर मात्र त्यांनी शिवाजी महाराजांचा कुठलाही अपमान केला नाही. तो राजकारणी होता, त्यामुळे तो त्याची बाजू मागे घेत नव्हता. त्याचं जे काही मागणं होतं ते मागे घेत नव्हता. परंतु प्रत्यक्ष व्यक्तिगत भेटीमध्ये तो शिवाजी महाराजांचा अतिशय सन्मान करत होता. शिवाजी महाराजांबरोबर आलेले त्यांचे सोबती, मंत्री आणि मिर्झाराजींची माणसं हे सगळे चर्चेला बसले. ही चर्चा 3 दिवसाचा एकूण हा वेळ होता. ही चर्चा रात्री उशिरापर्यंत चालू राहिली. त्यावेळेला शिवाजी महाराजांनी काय काय द्यायचं हे सगळं त्यावेळेला ठरलं. खंडणी किती द्यायची, काय द्यायची, या सगळ्याचा गोषवारा तयार केला आणि मग तो मिर्झा राजे आणि शिवाजी राजांसमोर ठेवण्यात आला. यामध्ये साधारण असं दिसतं की जो पूर्वीचा निजामशाहीचा भाग होता, बघा याला मागे काही इतिहासाची पाठबळ आहे की निजामशाही, नगरची निजामशाही ही जेव्हा बुडाली त्यावेळेला मोगल आणि आदिलशाह, विजापूरचा आदिलशाह दोघांनी त्यातला काही भाग वाटून घ्यायचा ठरलेला होता. आणि तो बराचसा भाग मोगलांना कधी मिळालाच नव्हता. याचं कारण काय की त्याच वेळेला शिवाजी महाराज उदयाला आले आणि हा जो भाग आहे तो आदिलशहाच्या ताब्यात न जाता किंवा मोगलांच्या ताब्यात न जाता त्यातला बराचसा भाग हा शिवाजी महाराजांनी स्वतःच काबीज केलेला होता. त्यामुळे तो एकेकाळचा निजामशाहीचा भाग होता. तर निजामशाहीचा एकेकाळी असलेला सर्व भाग जो मोगलांना पूर्वी मिळणं आवश्यक होतं तो आता शिवाजी महाराजांच्याकडून काढून घ्यायचा होता. त्यानुसार 23 किल्ले हे त्यांना द्यायचं ठरलं. 1,00,000 रुपये, 1,00,000 होन इतक्या उत्पन्नाचा भाग हा मोगलांना द्यायचा ठरवला. त्याशिवाय दरवर्षी 3,00,000 होन असे शिवाजी महाराजांनी त्यांना द्यायचे मोगलांना. असे किती होन पूर्ण करायचे तर एकूण 40,00,000 होन होईपर्यंत वर्षाला 3,00,000 होन म्हणजे 40,00,000 होन व्हायला किती वर्ष लागतील हिशोब करा. इतकी वर्ष ते 3,00,000 होन देत राहायचे. त्या बदल्यात शिवाजी महाराजांना काय मिळेल तर आदिलशहाकडून मिळवलेला जो भाग होता शिवाजी महाराजांनी, म्हणजे कोकणचा भाग असेल, रायगड आणि तो सगळा परिसर असेल, प्रतापगड असेल, पन्हाळ्यापर्यंतचा सगळा भाग असेल किंवा कर्नाटकच्या सीमा भागातला काही त्यांनी भाग मिळवलेला असेल, हे सर्व शिवाजी महाराज त्यांच्याकडे देऊ शकतात. ते किती किल्ले होते ते 12 किल्ले होते. म्हणजे 23 किल्ले मोगलांना देऊन टाकायचे आणि फक्त 12 किल्ले स्वतःकडे ठेवायचे. शिवाजी महाराजांना प्रिय असलेला कोंढाणा हा सुद्धा मोगलांना देऊन टाकायचा होता. किती दुःखाची गोष्ट होती. इकडे ही चर्चा सुरू असताना दिलेर खान पराक्रमाची शर्थ करत होता, कारण तो इतके दिवस किल्ला लढवत होता बाहेरून, तो जिंकण्याचा प्रयत्न करत होता. 2 महिने प्रयत्न करून जर शेवटी किल्ला विजयाने मिळवता आला नाही आणि तो तह करून मिळवावा लागला, ही बातमी काही चांगली असणार नव्हती त्याच्यासाठी, दिलेर खानासाठी. त्यामुळे तो हा तह पूर्ण होण्याच्या आत किल्ला आपल्या कसा ताब्यात येईल या प्रयत्नात होता. शिवाजी महाराज आणि मिर्झा राजे हे इकडे चर्चा करत होते आणि त्यांना तोफांचे आवाज ऐकू येत होते, कारण तोफा डागल्या जात होत्या. शिवाजी महाराजांच्या छातीमध्ये धडधड होत होती की अरे आपल्या किल्ल्यावर या तोफा डागल्या जात आहेत. ते मिर्झा राजेंना विनंती करत होते की ह्या तोफा डागणं थांबवा, आपली तहाची चर्चा चालू आहे ना, मग कशासाठी तोफा. पण ते त्यांचं अंतर्गत राजकारण होतं. त्यामुळं इकडे चर्चा सुरू असताना शिवाजी महाराजांच्यावर दबाव राहावा यासाठी तोफा मात्र डागल्या जातच होत्या. शेवटी एकदा तह झाला, शिवाजी महाराजांनी सर्व मान्य केलं आणि मग मिर्झा राजेंनी तो तहाचा मसुदा हा दिलेर खानाकडे पाठवला. कारण
आपण एकट्याने हे केलं असं त्यांना दाखवता येत नव्हतं. दिलेर खान त्यांच्या सोबत होता, त्यामुळे दिलेर खानाची सुद्धा मंजुरी ही त्यासाठी आवश्यक होती. मसुदा पाठवला, तो दिलेर खानाकडून मान्य करून घेतला. खरं तर दिलेर खानाचा विरोध होता. दिलेर खानाला असं वाटत होतं की या शिवाजीला मारून टाकलं पाहिजे, त्याला बिलकुल शिल्लक ठेवता कामा नये. आणि मिर्झा राजे हे जे त्याला वाचवत होते शिवाजी राजांना, ते त्याला बिलकुल पसंत नव्हतं. शिवाजी महाराज आणि त्याचं राज्य पूर्ण संपवून टाकलं पाहिजे, अशीच दिलेर खानाची इच्छा होती. पण मिर्झा राजेंच्या समोर त्याला फार काही करता आलं नाही आणि त्याला हा तह मान्य करावा लागला. त्यांनी त्याला मान्यता देऊन तो मसुदा इकडे परत पाठवून दिला आणि मग तो तह पूर्णत्वाला आला. तह पूर्ण झाला असं म्हटल्यानंतर मग दिलेर खानाला निरोप गेला की आता तोफांचे हल्ले थांबवा. अतिशय नाईलाजाने, दुःखाने दिलेर खानाने ते थांबवले आणि शिवाजी महाराजांचा निरोप हा गडकऱ्यांना गेला की आता किल्ला आपल्याला ताब्यात द्यायचा आहे. किल्ल्यावरचे शिवाजी महाराजांचे सर्व सैनिक हे उतरून आले आणि किल्ला देऊन टाकण्यात आला. अतिशय दुःखाने शिवाजी महाराजांनी हे स्वीकारलं. आता दिलेर खानाच्या भेटीला शिवाजी महाराजांना पाठवण्यात आलं. आता शिवाजी महाराजांच्याकडे काही शस्त्र नव्हतं, त्यामुळे मिर्झा राजे जयसिंहांनी त्यांना सोन्याने मढवलेला घोडा आणि तलवार अशी भेट दिली, एक कट्यार देखील भेट दिली आणि शिवाजी महाराज गेले दिलेर खानाला भेटायला. आता बघा दिलेर खानाच्या मनामध्ये काय होतं, शिवाजी महाराजांना मारून टाकायचं आणि त्याला भेटायला शिवाजी महाराज चाललेले होते. त्यामुळे त्यांच्या बरोबर जे लोक दिलेले होते त्या सर्वांना मिर्झा राजेंनी अतिशय बजावून सांगितलं की यांना मी दिलेर खानाला भेटायला पाठवतोय. त्यांच्याबरोबर सैनिक नाहीत, त्यांच्याबरोबर सैनिकच नव्हते, फक्त भोई होते. यांच्या जीवाच्या रक्षणाची जबाबदारी ही माझ्यावर आहे आणि मी तुळस आणि बेल उचलून यांच्या संरक्षणाची जबाबदारी घेतलेली आहे. त्यामुळे तुम्ही लक्ष ठेवा, तो दिलेर खान काय करेल सांगता येत नाही आणि त्यांनी एकदा काही घोटाळा केला तर नंतर मी काही केलं तरी त्याचा उपयोग नाही. त्यामुळे तुम्ही शिवाजी महाराजांच्या जीवाच्या रक्षणाची जबाबदारी घ्या असं म्हणून व्यवस्थित समजावून त्यांनी सैनिक सोबत दिले. ते सगळेजण दिलेर खानाच्या छावणीत गेले. आता दिलेर खान हा त्यांचा इतका मोठा शत्रू, पण त्याचं आता वागणं कसं होतं, म्हणजे त्याच्या मनात होतं याला संपवून टाकावं. पण तिथे गेल्यानंतर मात्र त्यांनी अतिशय प्रेमाने त्यांचं स्वागत केलं. प्रेमाने म्हणजे काय, प्रेमाचं ढोंग करून स्वागत केलं, असं वाटावं की किती जुने मित्र भेटलेले आहेत, अशा पद्धतीने त्यांनी स्वागत केलं. आणि त्यानं देखील शिवाजी महाराजांना एक उत्तम घोडा आणि तलवार अशी भेट दिली, कारण हे सन्मान करण्याची पद्धत होती. आणि ती भेट घेऊन शिवाजी महाराज परत आले. परत आल्यानंतर 3 दिवस तिथे मुक्काम केल्यानंतर शिवाजी महाराज हे राजगडावर जायला तयार झाले, कारण राजगड हा त्यांच्याकडेच राहणार होता. कोंढाणा द्यायचा होता पण राजगड हा त्यांच्याकडेच राहणार होता. त्यामुळे तो कोंढाणा ताब्यात घेण्यासाठी शिवाजी महाराजांच्या बरोबरच मोगली सैनिक निघाले. त्यांना कोंढाणा किल्ला ताब्यात दिला. शिवाजी महाराज स्वतः गेले नाहीत कोंढाणा किल्ल्यावर, पण आधी कोंढाणा होता आणि मग राजगड होता. त्यामुळे तिथे शिवाजी महाराज काही काळ थांबले, किल्ल्यावर नाही गेले, खालीच थांबले. त्यांनी तो किल्ला मोगलांच्या स्वाधीन केला आणि पुढे ते राजगडावर निघाले. काय त्यांच्या मनात असेल, राजगडाची एक एक पायरी चढताना त्यांचे पाय किती जड झाले असतील, किती दुःख झालं असेल त्यांना. पण राजकारणी माणसाला असे निर्णय कधी कधी घ्यावे लागतात आणि हा निर्णय त्यावेळेला योग्यच ठरला असं म्हणावं लागेल. कारण शिवाजी महाराज जर मिर्झा राजेंशी लढत राहिले असते तर त्यांच्या ताकदीचं पूर्ण खच्चीकरण झालं असतं. मोगलांची ताकद ही त्यावेळेला प्रचंड होती, त्या समोर शिवाजी महाराजांची ताकद काहीच नव्हती. शिवाजी महाराजांचं राज्य मोगलांनी जर पूर्ण ताकद लावली असती तर ते मोडून पडलं असतं. म्हणून शिवाजी महाराजांनी हा वेळ घेतला, तह केला. मात्र त्यामध्ये त्यांना न पचणाऱ्या, न रुचणाऱ्या काही गोष्टी होत्या. त्यातली एक गोष्ट
म्हणजे शिवाजी राजांनी आग्र्याला औरंगजेबाला भेटायला जावं. आता ही तर फारच वाईट गोष्ट होती. मिर्झा राजे हे सतत त्यांच्या मागे लागले की तुम्ही दिल्लीला भेटायला जा. शिवाजी महाराज तर पहिल्यांदा तर तयार नव्हते. हळूहळू मिर्झा राजेंनी ती गोष्ट शिवाजी महाराजांच्या मेंदूमध्ये घुसवली. त्याला खूप काळ लागला. त्याच्यात दुसरी जी अट होती की शिवाजी महाराजांनी स्वतः मोगलांची जी मोहीम होती, कारण आता शिवाजी महाराजांचं राज्य तर पराभूत झालेलं होतं. पुढची मोहीम ही आदिलशहा आणि गोवळकोंडा यांच्यावर होती. त्यातली पहिली विजापूर म्हणजे आदिलशहावर, आणि मग गोलकोंडा म्हणजे कुतुबशाह. तर पहिली स्वारी ही आदिलशहावर होती. आता शिवाजी महाराजांनी आदिलशहाच्या मोहिमेत सामील व्हायचं होतं. शिवाजी महाराजांनी आधी हे बघितलं की आमचे कोणी सरदार येतील, सैनिक येतील, पण नाही. मिर्झा राजांची अट अगदी स्पष्ट होती की तुम्ही स्वतः या लढाईत आलं पाहिजे. म्हणजे काय परिस्थिती आलेली होती बघा. शिवाजी महाराजांना जावं लागलं. शिवाजी महाराज आपलं सैन्य घेऊन, आणि नेताजी पालकर पण सोबत होते, अशांना घेऊन मिर्झा राजेंच्या विजापूरच्या चढाईमध्ये सामील झाले. मिर्झा राजे हे खूप हुशार होते. त्यांची गुप्तहेर यंत्रणा चांगली होती. पण विजापूरच्या मोहिमेच्या बाबतीत त्यांची गुप्तहेर यंत्रणा पूर्ण अपयशी ठरली. त्यांची जी कल्पना होती की विजापूर काय करू शकणार आहे आपल्या विरुद्ध, आपण हल्ला केला की विजापूर हे मोडकळीला येईल, अशी त्यांची कल्पना होती. पण ती कल्पना फोल ठरली. मिर्झा राजे अगदी विजापूरच्या जवळपर्यंत पोहोचले, पण ते विजापूरचा पराभव करू शकले नाहीत. त्यांचा लष्करी दृष्ट्या अपयशाचा एक माइलस्टोन ज्याला आपण म्हणतो ना, तसा होता की त्यांना लष्करी दृष्ट्या पूर्ण अपयश आलं. कारण विजापूरनी खूप तयारी केलेली होती. त्यांना पूर्वीपासून हे माहिती होतं की कधी ना कधी परक्यांचं सैन्य हे आपल्यापर्यंत येणार आणि मोगलांचं आपण टार्गेट आहोत, हे त्यांना माहिती होतं. त्यामुळे मोगलांविरुद्ध आपल्याला कधी ना कधी सर्वंकष लढाई करायला लागणार ह्याची त्यांची तयारी होती. त्यामुळे त्यांचे जे सर्व सरदार होते त्यांना सांगून त्यांनी विजापुरामध्ये आता अन्नधान्याचा चांगला साठा केलेला होता, शस्त्रास्त्रांचा केला होता, दारुगोळा केला होता, आणि सैन्य देखील जमवलेलं होतं. पूर्ण ते तयारीमध्ये होते. त्यामुळं जेव्हा दिलेर खान हा विजापुरापर्यंत पोहोचला आणि त्याच्या मागोमाग मिर्झा राजे होते, त्यावेळेला त्यांना लक्षात आलं की ही लढाई इतकी सोपी नाहीये. सोपी नाही, कदाचित अशक्यच आहे. विजापूर घेणं हे अशक्य आहे. त्यावेळेला दिलेर खान आणि शिवाजी महाराज यांच्यामध्ये तणाव सुरू होता. त्याचं देखील टेन्शन, कारण दिलेर खानावर विश्वास किती ठेवणार. आपण जरी शब्द दिला असला तरी त्या छावणीमध्ये शिवाजी महाराजांपेक्षा जास्त मोठं सैन्य हे दिलेर खानाकडे होतं. म्हणजे तो मोठा सरदार होता त्या क्षणी, आणि ते सगळे शिवाजी महाराजांचा द्वेष करत होते. त्यामुळे तो कधी एखाद्या रात्रीच्या वेळेला शिवाजी महाराजांच्या छावणीवर हल्ला करेल आणि ते बेसावध असताना शिवाजी महाराजांची हत्या करण्याचा प्रयत्न करेल हे सांगता येत नव्हतं. शिवाजी महाराजांना देखील तो एक तणाव होता, कारण ते एका मोठ्या राज्याचे राजे, आणि ते असे ह्या शत्रूच्या छावणीत, शत्रूच होते मोगल हे, जरी त्यांनी तह करून एकत्र आले असले तरी ते शत्रूच होता. कधी औरंगजेबाचा निरोप येईल की ह्यांना अटक करा, आणि कधी आपले प्राण धोक्यात येतील हे सांगता येत नव्हतं. त्यामुळे शिवाजी महाराज देखील अस्वस्थ होते. त्यांच्या बरोबर कोण होता विचार करा. आपल्याला कधी कधी इतिहासात अशा अशक्य गोष्टी घडलेल्या दिसतात. त्या छावणीमध्ये त्यांच्यासोबत सिद्दी मसूद होता. म्हणजे पावनखिंडीची लढाई आपल्याला आठवत असेल. शिवाजी महाराज पुढे पळत होते आणि त्यांच्या मागे सिद्दी मसूद ही आपली सेना घेऊन लागलेला होता. तो सिद्दी मसूद आणि शिवाजी महाराज हे दोघेही एकाच छावणीत होते. किती बघा इतिहासात काय गोष्टी घडतात ते आपल्याला याच्यावरून कळतं. अशा वेळेला शिवाजी महाराजांनी एक प्रस्ताव हा मिर्झा राजेंच्या पुढे ठेवला.
काय होता तो प्रस्ताव? ते म्हणाले की पन्हाळा हा आम्हीच एका वेळी सिद्धी माझ्याकडे एक प्रश्न आहे. ते आपण मोगलांना तो दिलेला आहे, आदिलशहाला दिलेला आहे. तर मी स्वतः तो किल्ला घेण्यासाठी जातो. मला तुम्ही पन्हाळगडाची स्वारी द्या. तुम्ही इकडे विजापूर लढवा, मी जाऊन पन्हाळगड ताब्यात घेतो. मिर्झा राजेंना हायसं वाटलं की ह्या परिस्थितीतून काहीतरी एक वेगळा मार्ग निघाला की दिलेर खान आणि शिवाजी महाराज यांच्या भांडणात आपण अडकायला नको, म्हणून त्यांनी तो प्रस्ताव मान्य केला. म्हणाले ठीक आहे, तुम्ही जा. नेताजी पालकर हे दुसऱ्या एका भागात लढाईवर होते, त्यामुळं नेताजी पालकरांना देखील पन्हाळ्याला यायला सांगितलं. शिवाजी महाराज देखील स्वतःच सैन्य घेऊन पन्हाळ्याकडे निघाले आणि एकदा मिर्झा राजे जैसे यांना हायसं वाटलं. शिवाजी महाराज पन्हाळ्यावर पोचले. त्यांची अशी कल्पना होती, आतापर्यंतचा त्यांचा सर्व अनुभव लक्षात घेता, की आपण हा म्हणता पन्हाळगड ताब्यात घेऊ. त्यामुळे त्यांनी पन्हाळगडावर चढाई केली. मोगली सैन्य हे वरती होतं, ते उतरून खाली आलं लढाईला. आणि बघा, म्हणजे इतिहासात अनेक गोष्टी आपल्याला माहिती नसतात. शिवाजी महाराजांचा इथे पराभव झाला. ते जोपर्यंत स्वतंत्र राजे होते त्यावेळेला त्यांचे असे पराभव व्हायचे नाहीत, पण इथे जेव्हा ते मोगलांचा प्रतिनिधी म्हणून गेले त्यावेळेला तिथे त्यांचा पराभव झाला. 1000 मावळे कापले गेले. त्यांनी लगेच माघार घेतली, कारण ह्याच्या पुढे लढाई चालू ठेवण्यात अर्थ नव्हता. आणि तिथून ते विशाळगडावर निघून गेले पुढे, कारण विशाळगड अजून त्यांच्या ताब्यात होता. पन्हाळा हा आदिलशहाच्या ताब्यात गेलेला होता. तहानुसार सिद्दी जोहरला त्यांनी तो ताब्यात दिलेला होता. या वेळेला नेताजी पालकर आणि शिवाजी महाराज यांच्यात काही वाद झाला, कारण नेताजींनी तिथे पोहोचणं आवश्यक होतं, तो तिथे पोहोचला नव्हता वेळेत. शिवाजी महाराजांना एकट्यालाच लढावं लागलं. त्या ह्याच्यात त्यांचे काही वाद झाले आणि एक न घडणारी गोष्ट इथे घडली की शिवाजी महाराजांचे कुठलेही मित्र, सरदार, सेनापती हे शिवाजी महाराजांना कधी सोडून जायचे नाहीत, शत्रूला सामील व्हायचे नाहीत. पण इथे नेताजी हा शिवाजी महाराजांना सोडून आदिलशहाच्या चाकरीमध्ये गेला. ही एक अतिशय विलक्षण, वेगळी, दुःखाची गोष्ट इथे घडली. तो निघून गेला. आता शिवाजी महाराज विशाळगडावर पोचलेले होते. इकडे मिर्झा राजे जयसिंह हे सारखे दिल्लीला खलिते पाठवत होते की तुम्ही शिवाजी महाराजांना भेटीला बोलवून घ्या. त्याच्यावर त्यांचा उद्देश काय होता की शिवाजी महाराजांनी एकदा मोगलांची ताकद बघितली की मग ते मोगलांशी एकनिष्ठ राहतील. माझा स्टॉप व्हिडिओ. असे अनेक पराक्रमी लोक आहेत, बंडखोर लोक आहेत, पण ते जेव्हा मोगलांची ताकद बघतात तेव्हा त्यांचं बंड करण्याचं धाडस होत नाही. तसं शिवाजी महाराज हे जर कायम मोगलांच्या चाकरीत राहायचे असतील आणि मोगलांशी एकनिष्ठ राहायचे असतील तर आपल्याला त्यांना मोगलांची ताकद दाखवावी लागेल. म्हणून ते सारख्या औरंगजेबाला खलिते पाठवत होते की तुम्ही शिवाजी महाराजांना बोलवून घ्या. आणि एकदाचा त्यांचा खलिता आला की शिवाजी महाराजांना आग्र्याला माझ्या भेटीला पाठवा. शिवाजी महाराजांकडे हा निरोप आला. बरेच दिवस त्यांच्या मनामध्ये चलबिचल चालू होती, जावं का नाही जावं. पण शेवटी त्यांनी जाण्याचा निर्णय घेतला. त्यामागे त्यांचे 2 उद्देश होते. एक उद्देश असा होता की जो जंजिऱ्याचा सिद्धी होता हा आता मोगलांच्या चाकरीत गेलेला होता आणि हा जंजिरा काही केल्या शिवाजी महाराजांना मिळत नव्हता. बाकीचा कोकणचा बराचसा भाग त्यांच्या ताब्यात आला होता, पण जंजिरा जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तो निष्कंटक होत नव्हता. सिंधुदुर्गाचं बांधकाम चालू होतं, पण जंजिरा ताब्यात आला तर पूर्ण कोकण आपल्या ताब्यात येतो हे त्यांना माहिती होतं. तर मोगलांकडे आपण गेलो, औरंगजेबाला भेटलो तर आपल्याला हा जंजिरा आपल्या ताब्यात मागून घेता येईल मोगलांचा प्रतिनिधी म्हणून. त्याचप्रमाणे औरंगजेबाची इच्छा आदिलशाही आणि कुतुबशाही बुडवण्याची आहे. तर हे जे काम आहे ह्या दोन्ही शाह्या बुडवण्याचं, हे औरंगजेबाने जर आपल्याला सोपवलं आणि आपल्याला दख्खनचा सुभेदार म्हणून नेमलं. आता दख्खनचे सुभेदार मिर्झा राजे जयसिंह होते. त्यांच्या ऐवजी
हे काम जर आपल्याला सोपवलं तर आपल्याला काय करता येईल की मोगलांची ताकद वापरून आपण ह्या दोन्ही शाह्या बुडवू, कुतुबशाही बुडवू, आदिलशाही बुडवू, आणि मग आपण इतके बलाढ्य होऊ की मग आपण मोगलांनाच उलथवून टाकू शकतो. एवढी ताकद आपल्याला मिळेल. कोणाच्या जोरावर? मोगलांच्या ताकदीच्या जोरावरच आपल्याला इतकी ताकद मिळवता येईल आणि पूर्ण दक्षिण हे पठाण, मुसलमान, मोगल, आदिलशहा, कुतुबशहा या सगळ्यांपासून मुक्त करता येईल ही त्यांची कल्पना होती. आणि या अपेक्षेने ते दिल्लीला जायला तयार झाले. वेळ ठरली. आता ते दिल्लीला कसे गेले? दिल्लीला जाताना आपल्याला असं वाटतं की एखादी छोटीशी टोळी घेऊन गेले असतील ते. तसं नव्हतं. ते एखाद्या सार्वभौम राजाप्रमाणे अतिशय डामडौलाने आणि औरंगजेबाच्या निमंत्रणानुसार गेले. आता गमतीचा भाग बघा की शिवाजी महाराजांना प्रवासाचा खर्च देण्याची गरज होती का हो? की आपल्याला आपण कुठे चाललो शाळेच्या सहलीला तर आपल्याला आई वडील खर्चासाठी पैसे देतात ना, पॉकेट मनी देतात आणि ते आपण सहलीत खर्च करतो. शिवाजी महाराजांना असे पैसे देण्याची गरज होती का? ते राजे होते. पण औरंगजेबानी त्यांना 1,00,000 रुपये दिले. कशासाठी दिले? प्रवास खर्चासाठी. तो खर्च करून शिवाजी महाराज तिकडे जाणार होते. मिर्झा राजे जयसिंहांना मिळालेलं हे एक अतिशय मोठं यश होतं. पहिला भाग म्हणजे औरंगजेबानी निमंत्रण दिलं आणि दुसरा भाग म्हणजे शिवाजी महाराज जायला तयार झाले. हे सगळं करत असताना मिर्झा राजेंनी अजून एक गोष्ट केली, म्हणजे त्यांची औरंगजेबावर किती निष्ठा होती हे दाखवणारी ही गोष्ट आहे. ती काय होती? ह्या सगळी जी मोहीम झाली ना शिवाजी महाराजांची, त्याला जो काही खर्च आला तो सर्व खर्च मिर्झा राजे जयसिंहांनी औरंगजेबाला भेट म्हणून दिला, नजराणा म्हणून दिला. म्हणजे ही सर्व कोणाच्या खर्चानी झाली? मिर्झा राजे जयसिंहांच्या खर्चानी झाली. औरंगजेबाच्या खर्चानी झाली नाही. पण मिर्झा राजेंनी दुसरी देखील एक गोष्ट केली. ती काय केली की जेव्हा त्यांनी शिवाजी महाराजांना दिल्लीला पाठवलं त्यावेळेला त्यांनी औरंगजेबाला देखील हे सांगितलं की शिवाजी महाराजांच्या जीवनाच्या रक्षणाची हमी मी स्वतः घेतलेली आहे. म्हणजे मिर्झा राजे जयसिंहांनी घेतलेली आहे. त्यामुळे शिवाजी महाराज जेव्हा दिल्लीला येतील, आग्र्याला भेटीला येतील तुमच्या, त्यावेळेला ते जिवंतपणे परत येतील याची जबाबदारी कोणाची आहे? तर मिर्झा राजे जयसिंहांची आहे. त्यांच्याबरोबर जो कचवाह त्यांनी पाठवला, तिथे असलेला त्यांचा मुलगा रामसिंह, या सगळ्यांना अतिशय स्पष्टपणे जयसिंहांनी हे सांगितलं की शिवाजी राजांच्या जीवनाचं रक्षण करणं ही आपली जबाबदारी आहे. हे राजपूताचं वचन आहे. हे तुळस आणि बेल हातात घेऊन दिलेलं वचन आहे. त्यामुळे आपण सर्वांनी हे वचन पाळायचं आहे. खरंच ते पाळलं गेलं का? शिवाजी महाराज अतिशय सुखरूपपणे जाऊन आले का? काय काय झालं? आपण उद्याला जी कथानक ऐकू, उद्या म्हणजे पुढच्या रविवारी आपण जेव्हा कथानक ऐकू त्यावेळेला आपण हा सगळा भाग ऐकूया. तोपर्यंत